उसळ पावची भाजी बघत आहोत आपण. नेहमी पावभाजी बनवण्यासाठी खूप भाज्या लागतात. आपण हे पिवळे चणे किंवा याला काळे चणे म्हणतात ते मी 5-6 तास भिजवून घेतले आणि कुकरमध्ये 5 शिट्या करून घेतल्या आहेत. यामुळे ते छान शिजतात. मऊ सोडा वगैरे टाकायची गरज नाही पडत. मऊ शिजलेले आहेत चणे. याचं पाणी आपण वेगळं काढून घेतलं. याचं एक सरबतसुद्धा छान तयार होतं. सरबत बनवायचं नसेल तर हेच पाणी तुम्ही भाजीला वापरू शकता. मिक्सरच्या भांड्यात 5 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे, थोडासा पुदिना आणि 1 मोठा टोमॅटो फोडी करून वाटून घेतला आहे. त्यामध्येच 1 चमचा उकडलेले चणे टाकून सुद्धा वाटून घेतलेले आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, 2 तमालपत्र, 1 मसाला, वेलची, हळद आणि 1 कांदा बारीक कापून टाकला आहे. हिंग टाकून ही फोडणी परतून घ्यायची आहे. कांद्यामध्येच 1 बटाटा सालासकट पातळ फोडी करून आपण ह्या परतून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटप टाकून छान परतायचं आहे. त्यामध्येच 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा भाजीचा मसाला वापरला आहे. इथे कांदा लसूण वापरला आहे. तुमच्याकडे जो मसाला आहे भाजीचा तो टाकायचा आहे. सर्व मसाला छान परतल्यानंतर उकडून घेतलेले चणे आपण यामध्ये टाकायचे आहेत. ते सुद्धा छान परतून घ्यायचे आहेत. 1 पेलाभर गरम पाणी टाकून छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर आपण याला छान उकळून द्यायचं आहे. चणे आपले शिजलेलेच आहेत. चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. बटाटा चणा छान मऊ झालेला आहे. भाजी गॅसवर अशीच झाकण न ठेवता बारीक गॅसवर उकळून द्यायची. तोपर्यंत सरबत बनवून घेतलेलं आहे. या चण्याच्या पाण्यामध्ये मीठ, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ, अर्ध लिंबू, पुदिना, कोथिंबीर टाकून हे चण्याचं सरबत तयार केल्याने तोंडाला चव येते, सर्दी कमी होते. अतिशय पौष्टिक असं हे चण्याचं सरबत आहे. मस्त रंग आलेला आहे. मस्त दाटसर अशी चण्याची आपली ही रस्साभाजी तयार झालेली आहे. तूप लावून पाव भाजून घेतलेले आहेत. प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. यावर मी लसूण फरसाण किंवा लसूण शेव येते ती तुम्ही टाकू शकता किंवा मिक्सर फरसाणसुद्धा टाकू शकता. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा आल्यावर ही रेसिपी बनवू शकता. बनवून पहा. आवडल्यास लाईक करा.